तथागताचे जे श्रावक होते, तर हे जे श्रावक होते, तर या दिवशी त्यांचं ॲक्च्युली या संघामध्ये प्रवेश झाला. ते दोन जिवलग मित्र होते आणि ते जीवनाला कंटाळलेले होते की हे कसं बाबा, हे भीड आहे, हे दुःख आहे, हे टेन्शन आहे. तर या दोन जे मित्र जे आहेत हे जेव्हा एका मेल्यामध्ये गेले आणि तिथं त्यांनी जे भीड बघितली, ते भीड बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे काय जीवन आहे बा, सगळं खाओ पिओ मजा करो वगैरे वगैरे, नाही का. मग त्या दोघांनी विचार केला की याच्यामध्ये काहीच नाही. मग ते भंते संजयकडे गेले आणि संजयचे शिष्य बनले. आणि मग संजयचे शिष्य बनल्यानंतर त्यांचे जे उपदेश होता त्या उपदेशाने त्यांचं काही समाधान झालं नाही आणि त्यांचं समाधान न झाल्यामुळे ते एका चांगल्या गुरुच्या शोधामध्ये होते की आपण इथून जीवनमुक्त व्हायचं आहे बा. मग त्यांना एक भंते अस्थजे नावाचे तथागतानं जे पंचवर्गीय भिक्खूंना जे उपदेश केला होता त्याच्यामधला जो भंते अस्थजी आहेत हे पिंडपातले निघाले. आणि ते पिंडपात करत असताना सारीपुत्त हा त्या गावामध्ये आला होता. आणि सारीपुत्त जेव्हा भंते अस्थजींना बघितलं तेव्हा त्या भंते अस्थजी भिक्षाटनासाठी गेले होते. आणि भिक्षाटन केल्यानंतर ते जेव्हा भिक्षाग्रहण केल्यानंतर भंते सारीपुत्त तेव्हा भंते व्हायचे होते, सारीपुत्त अस्थजीकडे गेले आणि त्यांना विचारलं, मित्रा आपण कुणाच्या नावे प्रवचित झालात, आपल्या गुरुचे नाव काय. तेव्हा भंते अस्थजी यांनी सारीपुत्राला सांगितलं, मी फार कमी दिवस झाले आहेत या संघामध्ये प्रवेशून आणि माझे गुरु शाक्यमुनी सिद्धार्थ सम्यक संबुद्ध आहेत आणि त्यांच्याच नावाने मी प्रवचित झालेलो आहे. तेव्हा सारीपुत्र त्यांना म्हणतात की तुमच्या गुरुची देशना काय बा. तेव्हा भंते अस्थजी म्हणतात, मला धम्माचा खूप नॉलेज नाही आहे. तेव्हा ते सांगतात की ए धम्मा हेतू पब्बवा, ते संघ हेतू तथागत व्हा, ते संच निरोध एवं वादी महासन्न. म्हणजे जे सगळे जे दुःख होते हे जे सगळ्या काही घडतात हे सगळ्या हेतूमुळे घडतात. आणि जोपर्यंत हेतूचा उच्छेद होत नाही, निरोध होत नाही, तोपर्यंत तो माणूस निर्वाण पदाला पोहोचू शकत नाही. हे शब्द जसेही भंते सारीपुत्ताने ऐकले तेव्हा त्यांनी भंते अस्थजीला विनंती केली की भंतेजी, आपण आपले गुरु सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना भेट करून द्याल काय. तेव्हा अस्थजी म्हणले, काय हरकत नाही. आणि मग तिथून त्यांना प्रणाम केलं, वंदन केलं. आणि सारीपुत्त त्याचे जे मित्र आहेत महामोगलायन यांच्याकडे गेले. यांच्याकडे गेल्यानंतर दुरूनच महामोगलायन सारीपुत्ताला येताना बघितलं. सारीपुत्तांना येताना बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव चाल हे सगळं एक विस्मितकारक त्यांना जाणवलं. तेव्हा जसेही सारीपुत्ताच्याजवळ महामोगलायन आले, मित्रा तुला असं काय भेटलं की तुझ्या चेहऱ्यावरचं एवढा तेज वाढलेला आहे, तुझी चाल बदलली, तुझे हावभाव बदलले. तर तेव्हा भंते सारीपुत्ताने सांगितलं, तेव्हा भंते व्हायचे होते, सारीपुत्तांनी महामोगलायन सांगितलं, मित्रा चल आपल्याला एक चांगला गुरु मिळाला आहे आणि त्या गुरुचं नाव आहे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध. आणि मग दोघंही मित्रांनी ठरवलं आणि त्यांना असं वाटलं की आता आपण संजयचे शिष्यत्व सोडायचं आणि तथागताचे शिष्यत्व पत्करायचं. त्यावेळेस त्यांना त्यांच्यासोबत असणारे जे 250 शिष्य होते संजयचे, त्यांची आठवण झाली. आणि मग आपण त्यांना देखील आपला आश्रम सोडण्याचा निश्चय सांगितलं पाहिजे. म्हणून ते आश्रमात गेले आणि आपल्या 250 शिष्यांना सांगितलं. 250 शिष्यांनी म्हटलं की तर तुम्ही जर जात असाल तर आमचं इथं राहण्यात काही अर्थ नाही. आणि मग ते देखील त्यांच्यासोबत चालण्यास तयार झाले. त्यानंतर त्यांना गुरुची आठवण झाली की आपण आपल्या गुरुला देखील सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी संजयकडे गेले आणि संजयला सांगितलं की गुरुजी, आम्ही सिद्धार्थ सम्यक संबुद्धाचे शिष्यत्व पत्करणार आहोत, तर आमची अशी विनंती आहे की आपण देखील चलावं. तेव्हा संजयने त्यांना नकार दिला आणि मी तुम्हाला आचार्यपद बहाल करतो, पण तुम्ही इथंच राहा, आपण तिघं मिळून हा आश्रम चालवू. परंतु आम्ही इथं आचार्यपदासाठी नाही किंवा कुठल्या तृष्णेनं लालसेनं तुमच्या आश्रमात आलेलो नाही.
तर आम्हाला जीवनमुक्त व्हायचं आहे या उद्देशाने आम्ही इथं आलो. आणि जर येत असाल तर आपली अनुकंपा होईल. पण ते संजय त्यावेळेस मानले नाही. आणि मग सिद्धार्थ ताकडे सारीपुत्त आणि महामोगलांनी जेव्हा गेले तेव्हा सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध देशना देत होते. आणि देशना देत असतानाच यांना बघितलं तेव्हा ते आपल्या देशनामध्ये सांगतात की ते जे 2 शिष्य येत आहेत ते धम्माचे अग्रगामी असतील, अग्र असतील. ते एक माझा डावा हात आणि माझा एक उजवा हात अशा प्रकारे असेल. आणि धम्मामध्ये जेव्हा ते सिद्धार्थ सम्यक संबुद्धाकडे आले तेव्हा सिद्धार्थ सम्यक बुद्धांनी त्यांना या भिक्खूनो अशा प्रकारे डायरेक्ट त्यांना भिक्षुपदाची दीक्षा दिली. जनरली आपल्यामध्ये डायरेक्ट भिक्षू होत नाही, त्याला पहिले उपसंपदानंतर आपण प्रवेश देत असतो. पण त्या काळी तथागतांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना भिक्षू केलं. आणि ते धम्मामध्ये सिद्धार्थ सम्यक संबुद्धानंतर पण ते सारीपुत आणि महामोगलाई यांचं नाव आदराने घेतलं जाते. आणि या पौर्णिमेचं देखील महत्त्व त्या दोघांच्यातून यासाठीच खास ही पौर्णिमा विशेष रूपाने नावारूपाला आलेली आहे. आणि याच्यापूर्वी जे आपण उपवास हे जे निघलं होतं का, जे उपवास जे आहे तर हे आपल्या शिलाशी संबंधित आहेत. इथं उपवास नाही किंवा कुठलं कर्मकांड नाही किंवा कुठला चमत्कार नाही किंवा कुठली फलप्राप्ती होईल अशा प्रकारच्या उद्देशाने जर करत असाल तर ती अंधश्रद्धा आहे. तुम्ही या दिवशी आपण सील ग्रहण करतो आणि या दिवशी आपण अष्टशील ग्रहण करतो. हे जे तुम्ही आता जे 5 सील म्हटल्या, या 5 सीलामधले 4 सील असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही अष्टशील ग्रहण करता 4 सील वेगळ्यानं घ्यायला लागतात. तिथला जो 3रा सील आहे पानातिपाता वेरम कोणता म्हणतो, कामेसुम्मीच्या चारा. इथं कामेसुम्मीच्या चारा येत नाही, इथं अब्रह्मचर्य वेरम येत आहे. म्हणजे या दिवशी पती पत्नी देखील दोघं बहीण भावासारखे असतात. कळलं ना? म्हणजे तुम्हाला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो 6वा सील आहे तो विकाल भोजन म्हणजे अवेळी भोजन करणार नाही अशा प्रकारचा सील आहे. म्हणजे जनावरासारखा वारंवार दिवसभर खात बसायचं नाही. तर तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता का बा, यासाठी ते एक सील आहे. त्याच्यानंतर उच्चशयना महाशयनाचं 7वा सील आहे. जर तुम्ही उपवास धारण करत आहात तर त्या दिवशी तुम्हाला असल्या कुठल्याही प्रकारच्या उच्चशयनावर महाशयनावर बसायचं नाही आहे. आणि जे काय नच्च गीत वादित विशुद्ध सनम माला गंध विलेपन धारण मुंडन विभूषण ठाणा विरमणी. म्हणजे या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचे अत्तर सुवासिक किंवा आभूषण अशा प्रकारच्या कुठल्याही अनैसर्गिक कृत्यांना बळी न पडता आपण आपलं नैसर्गिक जीवन जगून आपण रोज म्हणजे त्या दिवशी कमीत कमी आपण तो रोज पंचशील पाळतोच. त्या दिवशी तुम्हाला हे सील जे वारंवार स्मरण करून देत राहतील की तुम्ही कुठंतरी चुकत आहात. आता तुम्ही पंचशील पालन करता तुम्हाला हे जाणवणार नाही. ज्या दिवशी तुम्ही अष्टशील पालन केल्याबरोबर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. आपल्या हातून सील तुटला का बा, तुम्हाला तर वाटतं का काही, तुम्ही एक नॉर्मल आहात. तुम्ही सील घेतल्या का, विहारात आल्या का, नाही आल्या का, तुम्हाला काही लेनदेन आहे का. विहारात येता खोटं बोलता, मुसावादा बेरा म्हणजे आपण खोटं बोलणार नाही असं संकल्प करता. पण विहाराच्या बाहेर पडल्याबरोबर काय करता, खोटं बोलता. विहाराच्या बाहेर पडल्याबरोबर तुम्ही काय करता, चुगली करता ना, करता की नाही. हा मानवी स्वभाव आहे, तुम्हाला नाही बोलत आहोत, बरं लक्षात घ्या. काही लोक करतात म्हणा, काही लोक नाही, हा मानवाचा स्वभाव आहे. आणि एक बार दुसऱ्या माणसाची क्षण प्रतिक्षण चुगली करत असतो. ज्या दिवशी तुम्ही सील पालन करा त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की नाही मी चूक करत आहात. मग तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला याचे फळ माहीत पाहिजेत. तर मी हे करेल त्याचं काय फळ भेटेल बा. आणि जोपर्यंत आपल्याला याची फळ माहीत नाही तोपर्यंत आपण आपल्या आचरणामध्ये बदल करणार नाही. पणातिपाता वेरमणे म्हणजे प्राणी मात्राची जर आपण हिंसा जर करेल तर त्याचं फळ काय भेटेल, आपल्याला जहलात जावं लागेल ना. कोणाला जर मी जर शिवा दिलं तर प्रत्युत्तर मला शिवा येतील की नाही ते. अधीन जाणार वेरामध्ये मी चोरी करणार नाही. आता चोरी जर केला तर चोरीचा परिणाम काय होईल, 376 वगैरे लागेल, जहलात जावं लागेल, पोलीस मारतील. हे जे फल आहेत कामेसुम्मीच्या चारा म्हणजे मी पत्नी सोडून तर बाईकडे वाईट नजरेने बघणार नाही. न कोणी जर असं जर करत असेल त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. हे जे सील आहेत हे सील तुम्हाला सन्मार्गावर देण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. आणि सील पालन केल्याने माणसाला आयु वर्ण सुख बल या साऱ्या गोष्टीचा लाभ देत. भंतेजी तुम्हाला म्हणतात आयु वर्ण सुखम बलंते अभिवादन शिरस नित्यम वड्डापचाय म्हणजे आशीर्वाद घाता म्हणतात ना तुमच्यासाठी.
तर जो माणूस अभिवादनशील आहे म्हणजे अभिवादन करण्यास योग्य आहे अशा नम्र माणसाचे आयु वर्ण आणि सुख आणि बल याच्यामध्ये वृद्धी होत असते. काही लोक गरीब कुळात जन्म घेतात, काही लोक अमीर कुळात जन्म घेतात. गरीब कुळात जन्म घेण्याचं कारण काय ना आपण अमीर कुळात जन्म घेण्याचं कारण काय हे बुद्धाची फिलॉसॉफी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि आपण कितीही प्रयत्न करून गरीब का असतो तर हे कारण देखील धम्मामध्ये दडलेलं आहे. धम्माचे आचरण करणारा माणूस कुठलाही माणूस गरीब राहू शकत नाही. गरीब असताना प्रकार मनाची देखील गरिबी आहे. फार लोकांकडे आहे की नाही, खूप धन आहे पण कोणी इथं एक रुपयाची बिनबत्ती आणायला तयार नाही आहे की नाही. हे दरिद्रता अशा प्रकारे निवड पैशाची दरिद्रता नाही आहे, सगळ्या प्रकारची दरिद्रता आहे. आणि धम्माचं पालन केल्यानंतर बऱ्याचशा प्रकारच्या दरिद्रता दूर होतात आणि आयु वर्ण सुखम बलाचा सर्वांना लाभ होतो. आणि या माणसाला समाजामध्ये मान सन्मान रिस्पेक्ट याची कुटुंब व्यवस्था देखील चांगली चालते. यांची मुलंबाळं देखील चांगल्या सन्मार्गाला लागतात. कारण हा शीलवान असतो तर या शीलाचा सुगंध जसा फुलं जे आहेत त्या फुलाचा सुगंध किंवा अगरबत्तीचा सुगंध हवेच्या दिशेने जातो, परंतु शीलाचा सुगंध आहे तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने देखील जातो. आणि म्हणून सर्वांनी शीलपालन करावं. आणि तुम्ही माझी देशना ऐकल्याबद्दल आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण अशा प्रकारची मंगलकामना करतो आणि मी थांबतो. सर्वांना जय हिंद. तसेच आजच्या या माघ पौर्णिमेला बुद्धांनी सांगितलेले आहे की लगेच 3 महिन्यानंतर माझा निर्वाहन हे होणार आहे. मी तर पार ह्याच दिवशी त्यांनी सांगितलेले आहे. बरोबर. तसेच आज संत शिरोमणी रविदासजीचा जयंतीसुद्धा आहे. या निमित्ताने आपण या परिवर्तन भवन येथे कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.